विकास कामाबद्दल विठ्ठल यड्रावकरांनी 8-9 कोटी रुपये दिले. ते समोर दिसणारी इमारत त्यांनी एकट्याने बनवून दिली. त्यामुळे यड्रावकर आपल्या इथे बरेचशी कामं करतात ना. 7-8 कोटी रुपये त्यांनी आमच्या गावाला फंड दिलेला आहे आतापर्यंत. आता तरी कदमांच्या नातवाला न्याय द्यायला पाहिजे आणि कदमांच्या पुण्यामुळे या ठिकाणी 2 सीट आमच्या भरघोस मताने येणार. रस्ता काय यड्रावकरच केला की रस्ता केला तिकडचा. कदमांचे नातू पण स्वीकारणार त्यांना. विकास कामं सत्ताधारीकडूनच होते, त्यामुळे सत्ताधारीच्या मागे राहायला चालू. पण आमचा तथ्य आता पाळत जड आहे. यड्रावकर गट या ठिकाणी काम करते. यड्रावकर गटाने कमीत कमी आमच्या गावामध्ये 200-100 कोटीची निधी या ठिकाणी दिलेली आहे. बघून मतदान करणार माणूस बघून करणार, रणजितदादा बघून मतदान करणार. कदमांचे नातू आहेत त्यामुळे त्यांच्या बाजूने जरा मतदान जाणार. जास्तीत रणजित कदमाला मत होतील असा अंदाज आहे. नाही, तिरंगी लढत आहे, का सांगता येत नाही. कवा ते जोर खाईल शेवटी ते आताच सांगता येतच नाही. नमस्कार, स्वागत आहे आपलं केके न्यूज मध्ये. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची धावपळ वाढलेली दिसून येत आहे. उमेदवारांनी प्रचारात जोर घेतलेला आहे. मतदारांच्या गाठीभेटी घेणं सुरू केलेलं आहे. या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण केके न्यूजच्या माध्यमातून वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन तिथल्या नागरिकांशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. तिथल्या नागरिकांशी आपण बोलतोय, त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय निवडणुकीच्या अनुषंगानं, या जिल्हा परिषद मतदारसंघातली विकास कामं कशा आहेत, समस्या काय आहेत, त्यांना काय अपेक्षा आहे, हे जाणून घेण्यासाठी आता मी सध्या पोहोचलेलो आहे शिरोळ तालुक्यातल्या यड्राव जिल्हा परिषद मतदारसंघातील शिरदवाड या गावामध्ये. या मतदारसंघात ओबीसी महिला हे आरक्षण जिल्हा परिषदेसाठी ठेवण्यात आलेलं आहे. मग या पार्श्वभूमीवरती या मतदारसंघातल्या लोकांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. या मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर एकंदरीत आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांची राष्ट्रीय शाहविकास आघाडी विरुद्ध महाविकास आघाडी, याच्यामध्ये काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजप अशी तिरंगी लढत होत असताना नागरिक नेमकं काय म्हणतायत, कोणाच्या बाजूनं इथल्या मतदारांचं आरड झुकतंय, विकास कामं या मतदारसंघातले कशा पद्धतीने ते शिरोदार मधल्या लोकांच्याकडून जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. मामा नमस्कार. नमस्कार, कुठून आलाय? आपण आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण बोलत असताना बऱ्याच वर्षानंतर निवडणुका लागल्यात. बरोबर आहे. 9-10 वर्षातून निवडणुका होतात. कसा पाहिजे आपल्याला निवडून येणारा उमेदवार? आज या ठिकाणी तुमचं मी स्वागत करतो बे चॅनेलचं. आज या ठिकाणी दत्ताराव कदमांचे नातू सोन त्यांनी या ठिकाणी उभा राहिलेले आहेत तालुका पंचायतला. आणि माजी जिल्हा परिषद सदस्य पूर्वी ते काँग्रेसमधून निवडून आले होते, आता यड्राव गटात राहतात. रंजना कोळी ते जिल्हा परिषदला उभे आहेत. तसेच या ठिकाणी तिरंगीचं लढत चालू आहे. ते काँग्रेस, स्वाभिमानी संघटना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे, त्यानंतर भाजप एक अलग लढवत आहे. या ठिकाणी दत्ताराव कदमांचं हे गाव आहे. आता दत्ताराव कदम हे कोल्हापूर जिल्ह्याचं धरणगड घडवलं आहे. त्यामुळं या ठिकाणी राजश्री शाहू आघाडी, कदमांना व यड्राव गट या ठिकाणी वातावरण चांगलं आहे असं मला वाटतंय. आणि कदमांच्या पुण्यामुळे या ठिकाणी 2 सीट आमच्या भरघोस मताने येणार, त्यात काही शंका नाही. का वातावरण चांगलं आहे असं वाटतं आणि का निवडून येतील असं वाटतंय? मग त्यांचं काम या ठिकाणी आहे. कदमांचे नातू रणजित कदम यांनी या ठिकाणी सोसायटीचे चेअरमन होते, त्याचे संचालक आहेत. कदमांची या ठिकाणी गावामध्ये त्यांची पुण्याही आहे. दत्त फॅक्टरी काढले, अनेक संस्था काढले, कामगार या ठिकाणी त्यांच्या कदमांच्या जाणीव या ठिकाणी अजून शेतकऱ्यांना सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी आहे. तसेच सूर्यकांत कोळी, रंजना कोळी देखील गेल्या जिल्हा परिषद सदस्यमध्ये त्यांनी देखील भरघोस निधी या ठिकाणी आमच्या गावात दिलेला आहे. म्हणून त्यांना चान्सेस जास्त आहेत असं मला वाटतं. पण विरोधामध्ये सुद्धा भक्कम उमेदवार आहेत किंवा आहेत की विरोधात देखील उजवला आम्ही कमी समजून देखत नाही. पण आमचा तथ्य आता पारडं जड आहे. कशाच्या जोरावरती तुमचं पारडं जड आहे? मग हे कशाच्या कामाच्या जोरावरती जोड आहे. कदमांची पुण्याही तसेच रणजितदादाचे कार्यकाळाची पद्धत, यड्रावकर गट या ठिकाणी काम करते. या ठिकाणी सत्ता आमची या ठिकाणी ग्रामपंचायतला वगैरे यड्राव गटाची आहे. सोसायटी वगैरे आम्ही या ठिकाणी काय चालू केलं यड्रावकर गटाने इथं? यड्राव गटाने कमीत कमी आमच्या गावामध्ये 200-100 कोटीची निधी या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. ग्रामपंचायत बांधण्यासाठी आम्हाला निधी दिलेला आहे. निधी दिलाय तो नुसता कागदावर का उतरलाय खाली? आणि आता देखील प्रत्येक जाऊन इमारत बघायची. ग्रामपंचायत तुम्हाला दाखवतो चला. अनेक रस्ते कॉन्क्रीटीकरण केलेले आहेत, गटरी केलेले आहेत, अनेक योजना या ठिकाणी राबवल्या आहेत. आता 15 रस्त्याचं काम हाती घेतलेलं आहे. एसटी स्टँड बांधलेला आहे. मग आणखी काय पाहिजे सांगा? आता तुम्ही सांगालात की दत्ताजीराव कदम यांचे नातू रणजित कदम ते आता संचालक आहेत दत्तच्या म्हणतात, ते काँग्रेसमध्ये होते आणि ते काँग्रेसमधून आता यड्रावकरांच्या गटात आलेले आहेत. दुसरे उमेदवार जिल्हा परिषदेचे काँग्रेसमधून यड्रावकर गटांच्या विरोधात आले, यड्रावकर गटामध्ये आले आहेत काँग्रेसमधनं. लोक त्यांना स्वीकारतील काय पक्ष प्रवेशामुळे? लोकशाही साहेब, लोकशाही असल्यामुळे कोण कुणी रडू हे सांगू शकत नाही. लोक स्वीकारतील काय त्यांना? शुकात 100% कदम आणण्याची पुण्य या ठिकाणी आहे. त्यांची किती खासदार दत्ताराव कदम त्यांची पुण्य या ठिकाणी आहे. तर आता निवडणुका लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या, काय वातावरण आहे मतदारसंघात शिरदवाडात? अजून कुठलं काय परवा येऊन गेले त्याच्यावर कुठं काय विकास कामं कशा आहेत भागातल्या? बरे काय काय झालं? गटरी करतात, रस्ता आहे. कोणाच्या माध्यमातून झालं कामं सगळे? रस्ता काय यड्रावकरच केला की रस्ता केला तिकडचा, कुठं त्याच्याकडचा रस्ता फिरायला जायला केलं? केले की बरं. 1 नंबर रस्ता केले. बऱ्याच वर्षातून मामा आता निवडणुका व्हायला लागल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. काय चित्र आहे शिरदवाड सध्या? 3 पॅनल राहिले, त्याच्यापैकी कोण येते काय सांगता येत नाही. कोण ते काय सांगता येत नाही. अजून प्रचार चालू नाही.
चालू नाही. उमेदवार कोण कोण आहेत? उमेदवार रणजित कदम शेला, परत पुजारी म्हणून कोणतरी बाई आहे, परत चौगुले म्हणून एक आहे, मालगाव आहे. असं आता या मतदारसंघात सांगायला गेलं तर या मतदारसंघातून निवडून येणारा जो उमेदवार आहे तो कसा पाहिजे? कामं करणारा पाहिजे. कामं करणारा पाहिजे. आता हे कामं करणारे कोण राहिलेत का इथे? रणजित कदम आहेत, त्यांची इथली कामं कशी आहेत? तुझ्या भागातली कामं कशी आहेत? पाण्याचा प्रश्न तेवढा. बाकी सगळे कोणाच्या माध्यमातून झालं कामं? यड्रावकर, कोणाच्या राजेंद्र यड्रावकर, झालं? काय काय केलं त्यांच्या माध्यमातून? ते सगळे रस्ते केलेत गावात. खरोखर गेलं काय नुसतं कागदावर आहे? काय सांगालो, बऱ्याच वर्षातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका व्हायला लागल्यात. कसा पाहिजे आपल्याला निवडून येणारा सदस्य उमेदवार? चांगलं काम करणार पाहिजे गरिबांचं. काम करणारा पाहिजे असं म्हणताय, हा. कारण निवडून आल्यावर कामं करतील काय? काय सगळी तशी जायचं सांगतात काम करतो म्हणून. आता इथल्या कामाबाबत सांगायचं झालं तर कशी कामं शिरदवाडातली? त्यापैकी बऱ्यापैकी आहेत बघ चालू आमदारांचं आता सध्याचं. काय झालं चालू आहेत? कोण करायला लागले? सध्याचं आमदार यड्रावकर. काय काय करल्यात? सगळे रस्ते ग्रामपंचायत नवीन झाले बांधल्यात, पाणंद रस्ते चालू आहेत, बोर मारल्यात जागोजागी वार्डामध्ये. आता कोण कोण आता तो उमेदवार आता लढतीत? उमेदवार अजून तसं प्रचारला जोडले कालपासून चालू आहे, म्हणजे लक्षात नाही आमच्या काय तेवढं. एकंदरीत पारडं कोणाच जर वाढतंय तर? पारड यड्रावकर कशामुळे? आमदार आहेत ते यामुळे. आमदार आहेत, पण लोक आता मग काय निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आहेत आणि यड्रावकर आमदार आहेत, मग आमदारांना बघणार का खाली उभा राहिलेल्या उमेदवाराला बघणार लोक मतदान करताना? त्यांच्या पक्षाकडनं द्या लोक. त्या उमेदवाराचं काम बघणार नाही. होय, विरोधकांचं आव्हान कितपत असणार यड्रावकरांना? असणार की त्यांचं चालू प्रचार आज कालपासून झालाय, म्हणजे काय आता निवडणुकीत काय लक्ष आहे की नाही? निवडणूक आहे की लक्ष आहे की काय आता शरदवाडाचं वारं कुणाचं आहे? कदमांचे नातू राहिल्यात रणजित दादा, आम्ही त्यांच्या पाठीचे आहे. कुठल्या पक्षाकडं? ते शिवशिवाय आघाडीकडून राहिल्यात, यड्रावकर गटाकडनं राहिल्यात. पंचायत समिती जिल्हा परिषदला? पंचायत समिती जिल्हा परिषदला कोण आहे? रंजना कोळी. विरोधात अमोल चौगुले आहेत आणि खाली मालगाव आहेत पंचायत समितीला. काय वाटतं कसा असावा मग निवडणारा उमेदवार? आता तरी कदमांच्या नातवाला न्याय द्यायला पाहिजे, कारण लई वर्षाला कदमांचे नातू राजकारणात आले नाहीत. आता पहिल्यांदाच त्यांच्या घराण्याला चान्स मिळालाय यड्रावकरांच्या स्वरूपात, त्यामुळे कदमांच्या नातवाच्या मागे आम्ही राहणार आहे. कदमांचे नातू आता काँग्रेसमध्ये आल्यात की आता इथं यड्रावकरांच्या गटात, लोक स्वीकारणार काय त्यांना? कदमांचे नातू पण स्वीकारणार त्यांना, बाकी काय. आणि कदमांचं पूर्वीच्या लोकांच्या मनात कदमांचं भरपूर स्थान आहे आणि कदमांचं नातू म्हणून त्यांना निवडून देतील लोक. विकास कामाबद्दल काय सांगाल इथल्या? बऱ्यापैकी झाल्यात विकास कामं. आता सगळ्यात मोठा शिरदवाड गावचा प्रश्न आहे 1 नंबर वार्डातल्या गटरीचा. आम्ही तिथं राहत नाही, पण त्या लोकांचा मोठा प्रश्न आहे तो, आणि त्या ह्याच्यात राजकारण केलं जाते आणि ते 1 नंबर वार्डाच्या गटरीचं पाणी मात्र बाहेर जायचं. आता ते घरातच पाणी मोराले, लोकांनी 4-5 लोकांनी घर सोडल्यात. आता ही विकास कामं तुम्ही झाले सांगितलं, राहिले सांगितलं, आता ही काय विकास कामाचं एकत्रित कुणाच्या माध्यमातून झाली विकास कामं? विकास कामं सत्ताधारीकडूनच होत्या, त्यामुळे सत्ताधारीच्या मागे राहायला चांगलं. लोक काय पक्ष बघून मतदान करणार? माणूस बघून करणार, रणजितदादा बघून मतदान करणार. बऱ्याच वर्षातून आता निवडणुका राहिल्यात, अगदी 9-10 वर्षातून जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका व्हायला लागल्या. कसा पाहिजे आपल्याला निवडून येणारा उमेदवार? कसं पाहिजे म्हणजे काय, आता कामं करणारच असणार की. आता हे काय मी बी काम करतो तुम्ही बी काम करतो असं म्हणता येताय, 5 वर्ष पाया पडताय, 5 वर्ष आम्हाला पाया पडायला होता, हेच की. आणि काय राजकारण काय आहे? या भागातली काय विकास कामं झाल्यात काय? राजेंद्र पाटलांचा थोडं बहुत रस्ता बिस्त हे केले. आता काय वाटतं कुणाचं पारडं जर वाटतं इकडं? तसं का सांगता येत नाही, कौल कुठला देईल का सांगता येत नाही, ते काय नाही सोडा. या मतदारसंघात सांगायला गेलं तर कुठल्या गटाचं वर्चस्व आहे? नाही, तिरंगी लढत आहे, का सांगता येत नाही, कवा ते जोर खाईल शेवटी ते आताच सांगता येतच नाही. बोला की काय मित्रमंडळाच्या काय चर्चा चालू आहे? काय आता या इलेक्शनच्याच की इलेक्शन काय म्हणते इलेक्शन शिरदवाडात? शिरदवाडात काय आता आमचं आहे ते यड्रावकर गटाकडं रणजित कदम राहिले आहेत आणि ते आमचे गाववाले आहेत, शेवटी कदमांचे नातू आहेत, त्यामुळे त्यांच्या बाजूने जरा मतदान जाणार. कोण कोण आहेत उमेदवार आता इथं? तिरंगी लढत होती. तिरंगीवर कोण कोण आहेत उमेदवार? शिरडोनचे 2, इथे एक आहे आमचे म्हणजे रणजित कदमांचे मंडळी आहेत, बरं. मनीषा कदम, बरं. त्यांना चांगल्यापैकी मतदान इथं होणार. का वाटते बरं होणार असं? गाववाले आहेत ना, गाववाले आहेत आणि कदमांचे ते आहेत ना. लोक मतदान करताना कशाचा विचार करणार? कामाचा, माणसाचा का पक्षाचा? नाही कामाचा बी विचार करणार की. आता ते काय यड्रावकरांची साथ त्यांना आहे ना, बरं. त्यामुळे यड्रावकर आपल्या इथे बरेचशी कामं करतात ना. काय काय त्यामुळे कामं आतापर्यंत सगळी जवळजवळ मला वाटतं 7-8 कोटी रुपये त्यांनी आमच्या गावाला फंड दिलेला आहे आतापर्यंत. ही पंचायत नवीन दिली, बाकीच्या गोष्टी केल्या, रस्ते. पण आता तुम्ही म्हणला लागलाय की कदमांचे नातू त्यांचे नातसून राहिल्यात. हा, काँग्रेसमधून आता तिकडं यड्रावकर गटात आल्यात, जिल्हा परिषद उमेदवार पण काँग्रेसमधून यड्रावकर गटात आल्यात. लोक स्वीकारतील काय त्यांना? स्वीकारणार, निदान त्यांच्या पुरतं तरी स्वीकारणार. लाट हे तुमचं शिवनाकवाडी, शिरदवाड, बरं. ही तरी आहेच. विरोधी गटाचं काय आव्हान असणार आहे की नाही? आहेत, असणार त्यांच्या पद्धतीने त्यांनी प्रयत्न करणार की. म्हणजे यड्रावकर आव्हान पेलणार काय ते? करणार. काय सांगालो तुम्ही? काय
या मतदारसंघात कुठल्या गटाचं पारड जड आहे? तर आता रणजित कदम हे कदमानांचा नातो ह्या बेस खाली जवळजवळ 50% मतं ती आहेतच. आणि यड्रावकरांची बोलत बाजू म्हटल्यानंतर रणजित कदम 75% पुढे जातात. जिल्हा परिषद उमेदवार जिल्हा परिषदचे उमेदवार इथं कसं झालं माहितीये काय, ते पण आधीची जुने आहेत, एकदा 5 वर्षापूर्वी मागे भोगलेले आहेत. काय ते भोगलेले आहेत, त्यांची ह्या गावची ती बी नात आहे. त्याच्यामुळं रणजित कदमच्या ह्या साखळीमुळे ती थोडस ते पण बऱ्यापैकी तिला पण मतदान होणार. आता हे तुम्ही अठरावर गटात सांगितलं, पण विरोधी सुद्धा तेवढी ताकदवान आहेत, त्यांची पण ताकद आहे की काय सांगाल मग? आहे की ते पण आता सगळी फिरायला लागलेत ना. गणपतराव आहे, भाजप आहेत, महाविकास आघाडी आहे. गणपतराव पाटील फिरल्यात, शेट्टी फिरायल्यात, त्यांची पण फिरायल्यात की त्यांची पण लोक आहेत तिथे थोडे बहुत. इथं कसं आहे की काही काँग्रेस पक्षाची आहेत ती लोक थोडे बाजूला जाणार, बीजेपीकडे जाणार. पण जवळजवळ ह्यातली बाकीचे सगळे लोक काय करणार, आता एक गावचा माणूस आहे आणि कदमानांचा नातो आहे, ह्या बेसखाली जास्त रणजित कदमच्या पाठिंबा आहेच. आता लोक विकास कामाबद्दल काय सांगाल इथल्या? विकास कामाबद्दल इथं यड्रावकरांनी 8-9 कोटी रुपये दिलेत सगळे काम करायला. हे सगळं कागदावर दिलं का खरोखर? नाही खरोखर दिलेत. प्रत्यक्ष ही निसते तर समोर दिसते इमारत त्यांनी एकट्याने बांधून दिली. काय ही पंचायतची इमारत म्हणा, तिथं जे काही यड्रावकर गटाचे जे आहेत त्यांनी लोक, आणि यड्रावकरांनी आमदारकीच्या अगोदरपासून कामाला आधी पूर्वी निवडून आलं त्यावेळेपासून कामाला सुरुवात केल्यामुळे 8 ते 9 कोटी रुपये तिने आता सध्या आमच्या गावात निधी दिलेला आहे आणि पुरवलेला आहे. आता पण तुम्ही आता यड्रावकरांच्या बद्दल सांगितलं, कारण यड्रावकर आमदार आहेत, त्यांचं काम विधानसभेचं आहे, ते आमदार आहेत. खाली निवडणुका पंचायत समिती जिल्हा परिषदच्या आहेत. मग हे लोक मतदान करताना आमदारकीच्या नेत्याला बघणार का खाली जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवाराला बघणार? तिने जिल्हा परिषद आणि तालुका परिषद दोन्ही सीटा तिने त्यासाठी तिने अगदी स्वतः मी उभा राहिलो असं समजून आजच दुपारी 12 वाजता आमच्या देऊन गेले. मी स्वतः समजून मतदान करायचं तुमचं. लोक करतील का तसं? करणार त्यांना मानणारे जे लोक आहेत 100% त्यांनाच करणार. काय सांगाल? आता तुम्ही अनेक निवडणुका बघितल्यात, 9-10 वर्षानंतर परत आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत्यात. कसं बघताय निवडणुकीकडे? निवडणुकीच्या दृष्टिकोनात तसं काम करणारे कोणच नाही थोडा. हे रणजित कदम गेली 20 वर्ष चेअरमन आहे, पुन्हा दत्त कारखान्यात डायरेक्टर आहे. काही पोरांना नोकऱ्या दिल्या. कदमांना असताना जवळजवळ 500 लोकांना नोकऱ्या मिळाल्या. असं एवढंच की आणि काय शक्यतो करून इथं जास्तीत जास्त रणजित कदमाला मत होतील असा अंदाज आहे. तिरंगी लढत आहे, एकीकडे यड्रावकर गट आहे, दुसरीकडे महाविकास आघाडी आहे, भाजप आहे. मग कंबळाला एवढं महत्व गावात नाही, गटबाजीला महत्व आहे. हो, कुठला गट जोरात आहे? राजू पाटील यड्रावकर जोरात आहे. काय जोरात कायमच आहे. आमदारकीला आहे, गेली 2 वेळा निवडून आलाय. असं जायचं आणि इथं गावासाठी भरीव निधी दिलाय. पण विरोधक ताकद आहेत की पलीकडे महाविकास आघाडीचे असले तरी एवढं काय आम्हाला वाटत नाही. ते शिरडोण आणि इकडचे आहेत. हो, शिरडोण टाकवडे इकडचे आहेत. आता तुम्ही रणजित कदमांचं सांगायला आता काँग्रेसमध्ये यड्रावकर गटात आल्यात, लोक मग काय स्वीकारतील काय त्यांना? स्वीकारायचा प्रश्नच नाही. शेवटी यड्रावकर बघून स्वीकारायला लागणारच की साहेब. आणि त्यांची परंपरा म्हणजे आजपासून आहे हीच की. आतापर्यंत डायरेक्टर बिनविरोध गेला आणि सोसायटीला कायम चेअरमन की जवळजवळ 10 वर्ष आणि डायरेक्टर 10 वर्ष. म्हणजे डायरेक्टर म्हणजे स्वतःहून राजीनामा देऊन दुसऱ्याला चान्स. आता लोक मतदान करताना कशाचा विचार करणार? कामाचा, पक्षाचा, नेत्याचा कशाचा विचार करणार? शेवटी गाव लेवलनं म्हटलं तर गावचा एक माणूस म्हणून त्याचा विचार करणार.